रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे आश्रमशाळेत चौथीत शिकणाऱ्या खुशबू नामदेव ठाकरे या निरोगी विद्यार्थिनीला कुसुम योजनेत कुष्ठरोगी ठरवून चुकीची औषधे देण्यात आली होती। यामुळे तिच्या शरीरावर फोड येऊन प्रकृती गंभीर झाली आणि अखेर 22 जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला। या प्रकरणी पालकांनी आश्रमशाळा प्रशासन व आरोग्य विभागाला जबाबदार धरत कारवाईची मागणी केली आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र व शाळा प्रशासनाने खुशबूच्या पालकांना आजाराची माहिती दिली नव्हती। विद्यार्थिनीच्या तब्येतीत बिघाड झाल्यानंतरही तिला वेळेत योग्य उपचार मिळाले नाहीत। प्रकल्प अधिकाऱ्यांकडून केवळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। या निष्काळजीपणामुळे आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। सांगितलं जातं तेव्हा आम्ही शाळेवर गेलो तर किती 3 तारखेला मला बोलावला शाळेवर बोलावला रक्त रिपोर्ट करायला बोलावलेलं मला सरांनी नेलेला रक्त रिपोर्ट करायला। रक्त रिपोर्ट केला तो 6 दिवसांनी परत बोलावला मला। त्याच्यामध्ये काय आलेलं रिपोर्ट मध्ये रक्ताच्या रिपोर्ट मध्ये तेवढं मला सांगितलं ना। मी रिपोर्ट आणला आणि त्या सराकडे दिला आणि घरी निघून आलो। त्याच्यानंतर पुन्हा तिला त्रास झाला का काय? त्याच्या मागणं परत तिला त्रास झाला तर कोणत्या प्रकारचा त्रास होतो? त्रास थोडासा पोटात दुखत होता आणि हातापायाने सुज सडलेले। तुम्हाला शाळेतून काही सांगितलेलं का बाबा तिला कोणत्या गोळ्या औषधं दिली आहेत किंवा काय? आम्हाला काहीच बोललं नाही। गोळ्या चालू केल्या त्या पण चालू केली होती का तिला? हो, गोळ्या चालू केलेल्या कुष्ठरोगाची। कुष्ठरोग कुष्ठरोग झाला असं तुम्हाला नेमकं त्यांनी कोणी सांगितलं? आम्हाला सांगितलंच नाही। अच्छा, तरी गोळ्या चालू केल्या? गोळ्या चालू केल्या। किती दिवस एक गोळ्या चालू केल्या होत्या तरी अंदाजे? तरी गोळ्या संपलेल्या किती 24 असताना गोळ्या 20 गोळ्या संपल्या असतील। 20 दिवसापासून ट्रीटमेंट चालू होता? हो। अच्छा, मग जेव्हा त्रास झाला नंतर तेव्हा तिला कसं काय उपचारासाठी कुठं नेलं, काय तुम्हाला कसं काय सांगितलं पुढे? त्याच्या मांगुलीला नेलेला आणि तिथून नंतर पुढे मग फोन केला मला। मॅडमने फोन केला त्यांच्या हॉस्पिटलला घेऊन आली मॅडम। डॉक्टरने चेक केलं, डॉक्टरला गोळ्या पण दाखवल्या। डॉक्टर बोलला का हा गोळ्या कोणी खायला सांगितलंय, त्या गोळ्या बोलते बंद करा। असं डॉक्टरने गोळ्या बंद करायला सांगितलं। मग मी फोन लावला मॅडमला। मॅडम जवळ बोला तुम्ही डॉक्टर बोलले या गोळ्या बंद करायच्या आहेत। डॉक्टर बोलला या गोळ्या खायला द्यायच्या नाही बा मुलीला, असं बोलला। कुठल्या गोळ्या होत्या? तुम्हाला त्या गोळ्या दाखवल्या का? त्या डॉक्टरला दाखवल्या गोळ्या, मला पण दाखवल्या। तुम्हाला दिल्या नाहीत का परत? त्याच्यानंतरचे कुठल्या गोळ्या औषधांचा उपचार केला त्याचं काही तुम्हाला लिहून दिलेलं का? लिहून काय नाही दिला। ते फाईल वगैरे काही त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं असेल ना का उपचार काय आजार होता आणि काय गोळ्या दिल्यात कशाच्यावरती? त्या पेनच्या डॉक्टरने काय नाही सांगितलं, थोडेसे काळेल बोलते समजते मला, असा बोलला तो। शाळेच्या शिक्षकांनी काय तिथल्या काय सांगितलं तुम्हाला, काय नेमका आजार झालाय किंवा काय असं? आजार काय सांगितला नाही आम्हाला। आता हे झाल्यानंतर पासून आता जवळपास 7-8 दिवस झाले, तर मग तुम्हाला कोणी तुमच्याकडे बसायला किंवा तुमची चौकशी करायला असं कोण आलं होतं का? कोण नाही दवाखान्यातून अजूनपर्यंत आले नाही। तर शाळेचं कोणी आलेलं? शाळेचा कोणीच नाही आलाय। किंवा अजून कुठल्या सरकारी खात्यातला कोणी अधिकारी किंवा काय असं चौकशीला आलेलं का? आपल्या इथला आले आपल्या अशोक साहेब, हा ते आलेलं। ते आले होते, त्यांनी काय विचारलं का तुम्हाला? काय बोलणं झालं त्यांचं? काय नाही, ते बोलणं केलं काय ते पैसे वगैरे काय ते पैशांचं बोलत होता। माझे नाव जयतू सदू पारधी, मी आदिवासी जनजागृती सामाजिक संस्था कर्जत तालुका म्हणून कार्य करत आहे। आणि जे महाराष्ट्र शासनाने कुसुम आंध्र योजना कुष्ठरोगावर जी कार्य करत आहे, परंतु या योजनेमध्ये आमच्या आदिवासी समाजाच्या एका मुलीचं नाक बळी गेलेलं आहे। कुसुम अंधकृती जी योजना आहे, योजनेचे वरवणे आश्रमशाळा येथे
आमची खुशबू नावाची विद्यार्थी शाळा शिकत होती आणि तिला जन्म खून होती, परंतु शासनाच्या दुर्लक्ष आणि निकाळजीपणामुळं तिला कुष्ठरोग घोषित केलं आणि तिला चुकीचा औषधोपचार केल्यामुळं तिचा नाहक बळी गेला आहे. आणि याला कारणीभूत आरोग्य अधिकारी, संबंधित डॉक्टर, तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि मुख्य म्हणजे प्रकल्प अधिकारी याला कारणीभूत आहेत. आमच्या शासनाकडून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 13 आश्रमशाळा आहेत. त्यामध्ये आमच्या कर्जत तालुक्यामध्ये 4 आश्रमशाळा चालत आहेत. परंतु जो प्रकल्प अधिकारी आहे यांचा कुठल्याही प्रकारच्या शासकीय यंत्रणेवर लक्ष न दिल्यामुळं आज आमच्या आदिवासी मुलीचा बळी गेला आहे. संबंधित मी आरोग्य मंत्र्याला विनंती करतो की आपण आपल्या अंतर्गत पूर्णपणे चौकशी करावी आणि तिचा जो डेथ सर्टिफिकेट आहे जे आहे पूर्ण तपासून संबंधित दोषीवर कारवाई करावी. कारवाई न झाल्यास आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपोषण करणार आहेत.